की छाती पर बिरसा मुंडा अंबेडकर। हम हमारा हक मांगते अल्लाह बोल। जब जब जुल्म करेगा करना होगा, वरना हमसे लड़ना होगा, वरना हमसे लड़ना होगा। जय भीम नमो बुद्धाय. मी प्राध्यापक विनोद बागडे. आज आपण पाहतो की UGCनी जो 2026ला उच्च शैक्षणिक संवर्धन समता बिल पारित केलं आणि 13 जानेवारीला हा निर्णय दिला. या निर्णय 29 जानेवारीला परत सवर्ण विद्यार्थ्यांनी हे PL सर्वोच्च न्यायालयामध्ये टाकण्यात आली आणि त्यानंतर लगेच सर्वोच्च न्यायालयाने हे जे 13 जानेवारी 2026ला हे PL जे UGCचं बिल जो कायदा होता तो संवर्धन समता कायदा म्हणून प्रस्थापित होता, परंतु 29 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा खारिज केला. तर आपल्यासोबत सहारे जी आहेत, तर मला वाटते आपण पाहतोय की हा कायदा विधीन 13 जानेवारीला सुरू झाला आणि 29 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला सवर्ण विद्यार्थ्यांसाठी. तर मला आता या मोर्चाच्या मार्फत तुमची डिमांड काय राहील? माझी डिमांड फक्त अशी आहे, मी तुम्हाला 2 लाइनें सांगू शकतो. हास्य की भाषा लिखी नहीं और ना ही गज़ल सुनाता हूँ, कविता लिखनी नहीं आती चीखे लिखते जाता हूँ. देश मेरा जल रहा है, आग लगी है सीने में, भूख प्यास सब व्यर्थ लिखे है, खून गरीब का पीने में. तो हिंदूवाद या इस्लामवाद का पक्ष नहीं मैं लाया हूँ, घायल भारत चीख रहा है, चीख सुनाने आया हूँ. अभी घायल भारत चीखता कब है वो आपको बताता हूँ. अब क्या हो रहा है, बहुत सालों से डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के सालों से अगर आप देखोगे तो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को भी जातिगत टिप्पणियों के सहन करना पड़ता था. उनको भी पानी पीने का अधिकार नहीं था. अब उनको भी पानी पीने का अधिकार नहीं था, शिक्षा ग्रहण करने का अधिकार नहीं था, फिर भी उन्होंने कठिन परिस्थिति में शिक्षा ग्रहण किए और शिक्षा ग्रहण करके उन्होंने भारत का संविधान लिखा. भारत के संविधान में सबको समानता का अधिकार दिया, पर फिर भी अभी भी जातिगत टिप्पणियाँ सहन करनी पड़ रही है. अगर सहन नहीं करनी पड़ती तो रोहित वेमुला शहीद नहीं होते, पायल ताड़वी शहीद नहीं होते, ऐसे हजारों लोग शहीद नहीं होते. तो UGC एक्ट पहले जो लाए गए थे 2012 वाला, अगर आपने देखा होगा, उसमें संस्था के हाथ में थी, यूनिवर्सिटी के हाथ में थी कि आपको वो कंप्लेंट लेनी है या नहीं लेनी है, वो उनके हाथ में थी. तो वो क्या करते थे, हर बार वो चीज़ को डिनाई करते थे. अगर आप बोलोगे नहीं वो डिनाई नहीं करते थे, तो मेरे को बताओ कितने मामले दर्ज हुए, और दर्ज हुए तो उनके ऊपर क्या कार्रवाई की गई. पर ये जो एक्ट आया है UGC एक्ट 2026 समता के आधार पर आधारित है. ये एक्ट सीधा सीधा प्रेशराइज करता है प्राइवेट इंस्टीट्यूटों को, प्रिंसिपल को, यहाँ के कुलदीपों को. तो मेरा ये बोलना है, एक्ट में क्या गलती लिखी हुई है. समानता का अधिकार तो आप ही बताया गया है. बहुत सारे लोग रैली निकालते हैं, नारे लगाते हैं, समानता की बात करते हैं, जात पात की करो विदाई, हिंदू हिंदू भाई भाई. अगर हिंदू हिंदू भाई भाई है तो आज के समय में क्यों इतना लड़ रहे हैं लोग, आपस में ही लड़ रहे हैं. आपस में लड़ने का कारण क्या है. ये बिल कहाँ आपको लग रहा है कि किसी को उच्च दर्जा और किसी को नीच दर्जा दिखा रहा है. मुझे एक बात बताइए, अभी तक के आप लोग देख रहे होंगे कितने सारे लोगों, इतने पीड़ित लोग थे, उन पीड़ित लोगों के सम्मान में किसी ने आंदोलन किया नहीं किया. ये आंदोलन सिर्फ समानता के लिए है, समर्थन के लिए है. हमारा इस बिल को पूरा समर्थन है. हम चाहते हैं कि समानता की बात हो. जितने भी नियम, जितने भी रूल रेगुलेशन इस एक्ट में लाए गए हैं, ये बहुत अच्छे रूल और रेगुलेशंस है, जिसके कारण ऐसा हो सकता है कि फ्यूचर में कोई भी जातिवाद टिप्पणी करने के लिए 10 बार सोचे. सर, एक प्रश्न अजून मला परत येतोय. आपण पाहतोय की यामध्ये 2026चं जे बिल आहे याच्यामध्ये IIT IIM हे जे आपण पाहतोय की भारतामध्ये जवळपास 145 केंद्राचे विद्यापीठ आहे आणि जवळजवळ पाहतोय की ती संख्या 11,207 वर जाते. तर 145 विद्यापीठामध्ये एकच आदिवासी कुलगुरू आहेत, एकच SCचा कुलगुरू आहे. जर 145 विद्यापीठे आहेत, 11,207 परत संस्था आहेत, 27,000 कॉलेजच्या वर जाते संख्या. तर मला हे म्हणायचं आहे की मग याच्यामध्ये वैद्यकीय, कृषी आणि
IIT IIM सोडलं तर तुमची डिमांड याच्यामध्ये राहील का की समानतेचा कायदा हा लागू झाला पाहिजे? बिल्कुल रहेंगी। मुझे आप एक बात बताइए, आपने जिस तरीके से आंकड़े बताए हैं, हाँ। वो आंकड़ों में आप ही ने बोला कि एक ही जन है, एक ही तो है। कहाँ से समानता मिलेंगी? हाँ। कहाँ से समानता मिलेंगी? समानता तो मिलेंगी ही नहीं ना। जब तक के लोग समान व्यवहार वाले नहीं रहेंगे। आरक्षण लाया किस लिए गया था? आरक्षण लाया इसीलिए गया था कि सबको समानता का अवसर प्रदान मिले। पर अभी भी लोग आरक्षण के खिलाफ भी लड़ाई लड़ते हैं कि हमको आरक्षण, इनको आरक्षण है, इनको आरक्षण नहीं है। अरे आरक्षण लाया क्यों गया है? ये आंकड़े बताते हैं आरक्षण इसलिए लाया गया है, फिर भी आरक्षण लागू है। फिर भी आप मुझे बताइए किस तरीके से आरक्षण मिल रहा है लोगों को? आज भी लोग कितना दर बदर की ठोकरे खा रहे हैं। कितने आपने जो कुल गुरु की संख्या बताए, तो आरक्षण में ये लोग सम्मिलित नहीं होते हैं क्या? या प्राइवेट संस्थाएं चला रहे हैं, इनको मेनली ये जो बिल आ रहा है ना, इससे डर लगा हुआ है। ये डर इसलिए है क्योंकि डायरेक्ट वो उनकी संस्थानें बंद हो सकती है। ये बिल के अंतर्गत वो डिग्री देने की पात्रता रद्द हो सकती है, उनको सस्पेंड किया जा सकता है। ये बिल बहुत आक्रोश वाला बिल है और बहुत संवेदनशील बिल है। इस बिल को जल्द से जल्द लागू कर देना चाहिए, स्टे हटाना चाहिए। परंतु विद्यापीठाचा 1956 पोट कलम 3 अंतर्गत हा कायदा आहे की यामध्ये वैद्यकीय, कृषी आणि IIT आणि IIM हे सोडल्या गेलेलं आहे। तर परंतु 29 जानेवारीचा जे बिल रद्द केलं आणि 13 जानेवारीला हे बिल लागू झालं। तर यामध्ये आपण एक गोष्ट बघतोय की आजचा हा मोर्चा बघतात विद्यार्थ्यांना याबाबत अवेअरनेस नाही आहे का? अवेअरनेस बघा, अवेअरनेस करण्याकरिता हा मोर्चा काढले गेलेला आहे। आतापर्यंत पुष्कळ लोक आहेत, त्या लोकांना UGCचा मतलब याने माहितीच नाही आहे काय असतं UGC। तर हा मोर्चा, हा आंदोलन त्या लोकांना एक सांगण्याचा एक प्रयत्न आहे की UGC काय आहे। आता पुष्कळ लोक ह्या आंदोलनमध्ये सम्मिलित नाही पण झाले असणार, पण त्या लोकांना माहिती चालणार की हा आंदोलन तुमच्या ना माझ्यासाठी नाही आहे, हे येणाऱ्या पिढीसाठी हा आंदोलन आहे। येणारी पिढी ह्या आंदोलन बाबत चांगला उच्च शिक्षण ग्रहण करू शकते। आपण पाहत आहे की जो 29 जानेवारी 2026ला हा सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरतं हे बिल खारिज केलं होतं। परंतु UGC आपण पाहतो, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन याच्या अंतर्गत जे 2007 आणि 145 विद्यापीठे आहेत, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आपला मूलभूत अधिकार माहीत नाही आणि त्यासाठी आज सहारे एक माध्यम आहे, परंतु सर्व विद्यार्थ्यांसाठी हा लढा देत आहे आणि हा लढा यशस्वी झालाच पाहिजे। कारण जर पायल तडवी म्हणजे याचं जर प्रमाण पाहिलं, फक्त आपल्याला दोनच नाव आपण घेतो, रोहित वेमुल्ला किंवा पायल तडवी, परंतु 2022 आणि 23च्या आकडेवारीनुसार हे 2022 आणि 23च्या आकडेनुसार आपण पाहतोय की 118% हे आत्महत्येचं प्रमाण वाढलं गेलेलं आहे। 2012चा UGCचा ॲक्ट होता तो त्यानुसार। परंतु आता एक फार महत्त्वाची की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, कारण जे आपण प्रोफेशनल एज्युकेशनला या कायद्यामध्ये अंतर्भूत केलेलं नाही आहे। एक तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतोय की जो सवर्ण हा कायदा म्हणजे त्यांच्या कायद्याच्या विरोधात सवर्ण विद्यार्थी का म्हणजे मेरा ये बोलना है कि जैसे अब तक जो लोग उनकी सरकार में बैठी हुई पार्टी के हर फैसले का, हर कानून का वो स्वागत करते थे, तालियां बजाते थे, और अब ऐसा क्या हो गया कि ये सरकार के अगेंस्ट उतर के उनके विरुद्ध में नारे लगा रहे हैं। तो सिर्फ कारण ये है कि UGC अमेंडमेंट 2026 जो गवर्नमेंट ने लाया, और उसका ये है कि थोड़ा सा हमारे फेवर में क्या आ गया, इसीलिए वो लोग ये चिल्ला पुकार कर रहे हैं। लेकिन अब तक जो फायदे थे, जो कायदे थे, जो नियम थे, सब जनरल कैटेगरी के लिए थे। लेकिन अब थोड़ा सा बैलेंस क्या बनने लगा, उन्होंने कि सरकार गलत कर रही है। मुझे ऐसा लगता है पर्सनली कि एक जो ये UGC एक्ट आया है वो किसी के खिलाफ नहीं है, लेकिन ये सालों से चलती आ रही है, इनके मत्तेदारी जो चलती आ रही है बरसों से, ये उसके खिलाफ है। अगर अभी भी हम लोग या हमारे लोग इनके बातों में आ गए या भावनाओं में बह गए, तो फिर से मतलब जो फिर से कानून बनाने का या फिर से अधिकार रचने का काम यही लोग करेंगे और हम लोग पछताएंगे। तो मुझे ऐसा लगता है कि सब लोगों ने मिलकर आना चाहिए साथ में, जितने भी लोग देख रहे हैं या जो लोग जुड़ रहे हैं सब। एक टिप्पणी मैं आपको बताना चाहूँगा, एक सिंपल सा
जब यहाँ के प्रधानमंत्री को हिंदू सम्राट की दर्जा दिया जाता है और ये बिल आता है, तब उसको पता चलता है कि उसकी जात तेली है। प्रधानमंत्री की जात तक के ये बिल बताता है कि ये तेली लाया वाला बिल है। तो मुझे ये बताइए, कहाँ विद्यार्थी अभी भी सुरक्षित है क्या? जब स्वर्ण बात करते हैं कि स्वर्ण विद्यार्थी बात करते हैं कि हमारे लिए घातक है, अरे यार भाई, हम तुम्हारे लिए कोई घातक नहीं है। हमारे विद्यार्थी विद्यालयों में पढ़ने जाते हैं, हमारे विद्यार्थी किसी के लिए जातिगत टिप्पणियां करने नहीं जाते। मुझे बताइए, किसी स्वर्ण के ऊपर किसी ने टिप्पणी किया है हमारे विद्यार्थी ने? किसी ने नहीं किया। अरे तुम अपने प्रधानमंत्री, जिसको तुम हमारे देश के प्रधानमंत्री, तुम हमारे देश के प्रधानमंत्री को बोल सकते हो कि ये तेली समाज का है, इसने तेली समाज का होने के कारण इसने ये बिल लागू किया। तो मुझे बताइए, वहाँ पे तुम जात पात की बात करते हो तो तुम यूनिवर्सिटी में जात पात की बात नहीं करते होंगे क्या? तुम करते होंगे, इसीलिए आंकड़ेवाड़ी बढ़ रही है और ये आंकड़ेवाड़ी को समाप्त करने के लिए यूजीसी एक्ट लागू होना चाहिए। सगळ्यात अगोदर तर लोकांनी, सवर्णांनी म्हणा किंवा ओबीसी समाजांनी हा गैरसमज दूर केला पाहिजे की UGC ॲक्ट फक्त आणि फक्त SC आणि ST साठी आहे। त्यामध्ये एक स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की UGC ॲक्ट SC, ST, OBC, विकलांग आणि महिलांसाठी एक विशेष आरक्षण। आणि तुम्ही मुद्देसूद जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल की लोकांच्या जे गैरसमज आहे ते गैरसमज काढण्यासाठीच आम्ही इथपर्यंत आलेलो आहे। जेव्हापर्यंत लोकांना हे माहीत नाही पडणार की हे UGC ॲक्ट फक्त SC आणि ST साठी नाही आहे, SC, ST, OBC, विकलांग आणि महिलांसाठी आहे, तेव्हापर्यंत लोकांच्या डोक्यात ही जाणार नाही। आणि मला एक गोष्ट सांगा, पहिल्यांदा असं झालेलं आहे की पंतप्रधान मोदींनी असा म्हणजे एक निर्णय घेतला आहे आणि पहिल्यांदा आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांचे अपोजिट त्यांचेच लोक आहेत। असं काय झालं? आणि समानतेच्या हक्कासाठी जर समानता आहे, चाहे ती शाळेत म्हणा किंवा कोणत्याही ठिकाणी, समानतेच्या विरोधात कोणताही समाज किंवा कोणताही पक्ष कसा राहू शकतो? याविषयी कुणाला म्हणजे समानतेच्या अपोजिट कोई रह नहीं सकता, दुनिया में नहीं रह सकता। अब कैसा आप सिर्फ एक छोटे से कायदे को लेकर आपको क्या तकलीफ होंगी? अगर किसी को इक्वलिटी मिलती है, किसी को अच्छी छोटी सी बात बताता मैं, अभी आप कास्टिज्म को छोड़ दिए, एक विकलांग की बात देख लीजिए। अगर कोई आदमी हाथ से ढूंढा है और उसको ढूंढा ढूंढा बोल के चिल्लाया जा रहा है या चिढ़ाया जा रहा है, और सिर्फ इतनी सी बात से किसी का बेटा, अगर मान लो किसी का अगर अकेला सिंगल बेटा है, उस अकेला बेटा अगर किसी की उसकी जान आत्महत्या कर लेता है वो, तो उस माँ बाप की जो पूंजी है, पूरी ज़िंदगी भर की कमाई है, वो तो ख़त्म हो जाती है। तो उसके लिए बचा क्या? उस माँ बाप के लिए, उस पेरेंट्स के लिए बचा क्या? तो इतनी सी बात इन लोगों के समझ में नहीं आ रही है और सिर्फ एक ही मुद्दे को लेके UGC एक्ट SC ST इतने ही मुद्दे को लेके ये लोग चल रहे हैं। इसके आगे इनके आगे कोई विचार ही नहीं चल रहा है। इनके विचार इतने में SC ST OBC इतने में रुक गए हैं। और इसका एक्चुअली ये प्रॉब्लम ऐसा है कि ये बहुत पुराना इनके मतलब दिमाग में भरा हुआ जहर है, जो ये लोग पूरी तरीके से बाहर निकाल ही नहीं पा रहे और इतना इस लेवल के आगे बढ़ ही नहीं पा रहे। UGC ॲक्ट 2026चा ॲक्ट, समता संवर्धन अधिनियम UGC 2026 आणि विद्यार्थ्यांसाठी समता असायलाच पाहिजे। परंतु सवर्णाच्या कॉलेजमध्ये किंवा कुठल्याही कॉलेजमध्ये जर विद्यार्थ्यांचा मानसिक छळ असेल तर खरंच हा ॲक्ट जो लागू केला आहे आणि तात्पुरतं सर्वोच्च न्यायालयाने विलंब त्याच्यावरती आपण ज्याला म्हणतोय की थांबवलेलं आहे त्या कायद्याला, तर या कायद्याला परत लागू करून जे विद्यार्थी आहेत SC ST OBC यांना खरंच एक अधिकार मिळेल आणि विद्यार्थी परत रोहित वेमुल्ला किंवा पायल तडवी होणार नाहीत। जो इतना चल के आए हैं ये व्यर्थ ना जाए, चल के ही तो आ गए। आज आपण पाहतोय की असंख्य विद्यार्थी जरी या मोर्चात सहभागी झाले, परंतु जे अप्रत्यक्षात उपस्थित आहे, हा कायदा काय आहे, या कायद्याचं समज काय आहे हे सर्वांनी समजून घेतला पाहिजे आणि UGC ॲक्ट 2026 हा लागूच झाला पाहिजे। प्राध्यापक विनोद बागडेसह व्हिडिओ जर्नलिस्ट विकास जीवने, जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय। कि सोशल और लीगल फील्ड पे SC ST का जो सामाजिक न्याय है, उस सामाजिक न्याय की लड़ाई में अब OBC भी शामिल होता है। इससे ये साबित होता है कि OBC का भी डिस्क्रिमिनेशन डोमिनेंट कास्ट द्वारा होता है। ये जब होता है तो इसमें से जो डोमिनेंट कम्युनिटी है, जिसके लिए OBC एक तरीके से फ्री लेबर और स्लेव के रूप में काम करता है SC ST के अगेंस्ट, तो ये उनके हाथ से जाता है। वो ना जाए, इस तरीके ना जाए और वो निरंतर उनके अधिकार के नीचे काम करते रहे और वो डिस्क्रिमिनेशन को एक तरीके से गर्वान्वित करके OBC समझे, इसको वो समझते रहे, इसीलिए ये एक तरीके से डोमिनेंट कम्युनिटी का विरोध कर रहे हैं।
क्योंकि सामाजिक न्याय की लड़ाई में अगर इतना बड़ा ओबीसी वर्ग जो उनके विचारधाराओं को पोषक है, अगर वो SC/ST के साथ आके सामाजिक और लीगल और कानूनी रूप में अगर खड़ा होता है तो ये कहीं नहीं तो कहीं सामाजिक न्याय की लड़ाई मजबूत करेगा। इसको ध्यान देना है कि डोमिनेंट कम्युनिटी के लोग क्यों इसका सबसे ज्यादा विरोध कर रहे हैं, क्योंकि SC/ST के समर्थन में इस तरीके का कानून 2012 में पहले ही बन चुका है, तब हमको इतना अपोजिशन नहीं देखने मिला। तो ये हमको समझना है। इसलिए आज अगर ओबीसी महासंघ के लोग हमारे साथ है तो ये हमको बधाई देने की बात है कि इन लोगों ने हमारे साथ आके सामाजिक न्याय की लड़ाई और मजबूत कर रहे हैं। सकल ओबीसी महामोर्चा UGC समर्थन समिती, सकल ओबीसी महामोर्चा UGC समर्थन समिती जी आहे याला सपोर्ट करतो आहे आणि आम्ही सकल ओबीसी महामोर्चाचे काही कार्यकर्ते इथे आलेलो आहेत UGC समता बिल 2026 याला समर्थन देण्यासाठी। हा UGC समता बिल मोठ्या एका लढाईनंतर आलेला बिल आहे, कारण याआधी तुम्ही पाहिलं असणार की रोहित वेमुला आणि पायल तडवी यांसारखे अनेक 300 ते 400 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या म्हणजेच इन्स्टिट्यूशनल मर्डर त्या मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये झालेला आहे। त्यानंतर 2012ला एक बिल आला, त्या बिलमध्ये काहीतरी कमतरता आहे, अशा पद्धतीने दिशा वाडेकर, इंदिरा जयसिंग ह्यासुद्धा आणि रोहित वेमुलाची आई पायल तडवीचे आईबाबा हे कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाला सुद्धा समजावून सांगितलं की या बिलमध्ये काहीतरी कमतरता आहे, थोडे कडक नियम असायला पाहिजेत, म्हणून हे नवीन विधेयक होऊ घातलेलं होतं 2026चं। त्यामध्ये SC/ST OBC तर आहेच, परंतु सवर्णांमधल्या महिला, सवर्णांमधले हँडिकॅप आणि सवर्णांमधले जे वंचित घटक आहे, यामध्ये सवर्ण समाज जे सो कॉल्ड स्वतःला समजतात ते सुद्धा याच्यामध्ये आहेत। EWS असा घटक सुद्धा या बिलमध्ये आहे। तर यामध्ये राहिला कोण, जो स्वतःला पाटील समजतो, स्वतःला अराजक समजतो, स्वतःला ठाकूर समजतो, बनिया समजतो, मोठा वर्ग जो EWSमध्ये पण येत नाही, SC/ST OBC येत नाही, महिलांमध्ये पण त्यांना असं वाटतं की महिलांमध्ये पण ते येत नाही आणि हँडिकॅपमध्ये पण येत नाही, असे लोक आपला विरोध करतायत। आणि हे मुठ्ठेभर लोक आहेत, हे खूप झाले तर 5% लोक असणार, 95% विद्यार्थ्यांना यामध्ये सामील केलेलं आहे। आणि हा बिल नुसताच SC/ST OBCच्या विरोधात कोणी बोलण्यासाठी म्हणून नाही आहे, तर कुठलाही विद्यार्थी असेल, कोणाच्याही विरोधात काही तक्रार झाली तर त्याची शहानिशा झाली पाहिजे आणि त्याला तात्काळ काही सजा नाही आहे, तर महिनाभरासाठी कमिटी आहे, इक्विटी समता कमिटी आहे, ती कमिटी निर्णय घेईल। अशा पद्धतीचा हा चांगला बिल आहे, याला आम्ही समर्थन करतो आणि शासनाचा सुद्धा धन्यवाद करतो की हा बिल त्यांनी राखून ठेवावा। सुप्रीम कोर्टामध्ये थोडे काय आंदोलन झाले 50 लोकांचे, 50 समुदायांचे, तर सुप्रीम कोर्टामध्ये स्टे आलेला आहे। सुप्रीम कोर्टाला सुद्धा या माध्यमातून आमची विनंती आहे की याच्यावरचा स्टे हटवावा आणि हा जे कडक नियम आहे ते कडक नियम लागू करावेत, विद्यार्थ्यांना वाचवावं। माझं प्रेम, मी ॲडव्होकेट निखिलेश मिश्रा आपला खूप धन्यवाद करतो की आपल्यामार्फत आम्हाला हा संदेश अख्खा भारतभर आणि धन्यवाद या सरकारला करण्यास चाहतो की हा जो समर्थनामध्ये त्यांनी UGC ॲक्ट जे आणला आहे, त्या UGC ॲक्टला संपूर्ण बहुजन समाज, सगळे विद्यार्थी वर्ग, युवा वर्ग आणि वरिष्ठ वर्ग याला सगळे साथ देऊन राहिले, समर्थन देऊन राहिले। आणि या समर्थनामध्ये आम्ही हा आज आंदोलन काढलेला आहे। आंदोलनाचा मेन उद्देश म्हणजे असा आहे की UGC एक सपोर्ट, हा एक ढाल आहे विद्यार्थ्यांसाठी, जे बोगस कॉलेजेस UGC जे युनिव्हर्सिटी राहतील त्याच्यावर लक्ष केंद्रित करतील, जे विद्यार्थ्यांवर हरॅसमेंट होतो, सेक्शुअल हरॅसमेंट होतो किंवा रॅगिंग होतो किंवा त्यांना वंचित केलं जाते खूप सारे त्यांच्या योजनामार्फत किंवा एज्युकेशन मार्फत, त्याच्याशिवाय कास्टिझम जे होतात त्याच्यामध्ये हा UGC आंदोलन किंवा UGC आंदोलन करून UGC बिल जे आहे त्याच्यामध्ये हे सगळे काही प्रावधान दिले आहेत, जे आमच्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या समुदायासाठी, पिढीसाठी हे योग्य काम पडणार आहे। याच्यात मुख्यतः म्हणजे धन्यवाद मी हे करणं चाहतो की यांनी 24/7 म्हणजे 24/7 एक अशी ऑर्गनायझेशन कमिशन बसवलं आहे की ज्याच्यामध्ये 9 लोक असतील, 9 पैकी 5 लोक SC/ST असतील, 4 पैकीचे अजून माहीत नाही, पण 4 पैकीमध्ये महिला, अपंग वगैरे असले पाहिजे। 9 लोकांच्या एक संघटन राहणार आहे, त्याला UGC नाव दिलं जाईल। ते भविष्यात जर कोणत्याही कॉलेजमध्ये कुणावर अन्याय अत्याचार झाला तर ते 24/7 काम करणार आहेत। 24 तासाच्या आधी तिथले जे VC राहतील, जे मॅनेजमेंट अधिकारी राहतील, त्यांना ते कंप्लेंट देतील आणि कारवाई करून घेतील। तर यासाठी खूपच धन्यवाद करतो की 24/7 असं काम करणारं UGC बिल आणि कमिशन्स त्यांनी आणलेलं आहे, त्यासाठी आम्ही सगळे समर्थनामध्ये आहोत।